नाही नाही आम्ही पोहोचतोच आहे तिकडं. नाही नका काळजी करू, येतोय, निघालोच आहे आम्ही. पण साहेब आज राणाच्या लग्नाच्या याद्या आणि तुम्ही नाही, असं कसं? गोदा का शिक्षक माणसं घडवत्यात आणि त्यांचा काय प्रॉब्लेम झाला तर आम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. आणि आता तर लाठीमार झालाय त्यामुळे जायलाच पाहिजे आम्हाला. म्हणजे आजचं उद्यावर ढकलायचं? कशाला? म्हणजे आजचं काम आजच झालं तर चांगलं आहे ना व? मामनजी तुम्ही कॅन्सलच करा जायचं. अहो सुनबाई असं करून नाही चालणार, आम्हाला जातीने लक्ष द्यावं लागते. मग आम्हीच करून घेऊ काय बोलणी? चांगल्या कामासनी उशीर कशा पायी? एका दिवसानं काय फरक पडतोय? उद्या करूया की बोलणी. गोदा का सुनबाई म्हणताय ते बरोबर आहे. अहो आता उशीर कशाला करायचा आहे? औपचारिकता म्हणून तर जायचंय आणि आपल्याला आपली थोरली सून महत्वाची आहे. सुनबाई एक काम करा, पाटकांची माफी मागा आमच्याकडनं. त्यांना समजून सांगा काय झालंय ते. आणि आमच्या थोरल्या सुनबाई शिक्षिका आहेत, त्या समजून घेतील. आणि टाइम मिळाला तर आम्ही येतोच ना परत. चालतंय, तुम्ही म्हणशीला तसं. चल येतो. काय नवरदेव, चालतंय ना? चालतंय की. वहिनी असेल तर काळजी कसली, त्या समजा सांभाळून घेतील. आणि काय कमी पडले तुम्ही आहेच की. मला जबरे अनुभव आहे लग्न जुळवायचा. आजवर 70 तरी लग्न जुळवल्या ती मी. जे कमिशन खायचे धंदे इथं चालणार नाहीत. काय हवा? अहो घरच्या लग्नाला मी कमिशन घेणार होय? आता बाहेरची लोक खुशीला देतात ती, आता नाही तरी कसं म्हणायचं? इथं आमच्या खुशी तुझी लुडबुड नको आहे. सुनबाई तुम्हीच काय ते बोलायला नक्की करा. बर मामांजी, येतो आम्ही. आबा नमस्कार करतो. चल येतो. राणा भाऊजी तुम्ही बी आता लवकर तयार व्हा, तिकडे टायमात पोहोचाय पाहिजे ना? वय खर तर मोठं कुणीतरी पाहिजे होतं बघा, बरोबर नाही? लहान तोंडाने असं आपण किती बोलणार? तेच म्हणत होतो मी, पण आबाला पसंत नाही ना, काय करणार? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.